नाटक रद्द होणारच होतं, पण एका व्हॉट्सअप मेसेजमुळे आज हे प्रेक्षकांच्या भेटीस येतंय. माकडाच्या हाती शॅम्पेन, छापा काटा, फायनल ड्राफ्ट, व्हाईट लिली नाईट रायडर, कोड मंत्र, कळाया लागल्या जीवा, अश्रूंची झाली फुले अशी गाजलेली नाटकं देणारे दिनू पेडणेकर तुम्हाला माहीतच असतील. त्यांच्याकडे एक होतकरू निर्माता आला आणि म्हणाला की एक नाटक करायचंय. जुनं नाटक चालेल पण बिझनेस करणारं हवं अशी त्यांची डिमांड होती. दिनू सरांनी सुचवलं तरुण तुर्क म्हातारे नाटक करूया का? निर्मात्याने होकार दिला. मग पुढची प्रोसेस सुरू झाली. नाटकाचे हक्क घेणं, दिग्दर्शक निवडणं, कलाकार निवडणं, ही सगळे प्रोसेस होता होता मुहूर्ताची तारीख जवळ आली. मुहूर्त 2 दिवसावर आला असतानाच निर्माता म्हणाला की मला व्यवसायात भरपूर मोठं नुकसान झाल्यामुळे मी हे नाटक करू शकत नाही. बॉम्बच पडला ना हो. दिनू पेडणेकरांना सुचेना एवढं पुढे आल्यावर आता माघार कसं घेणार. त्यांनी त्यांची ही व्यथा त्यांच्या पत्नीकडे सांगितली. त्यांच्या पत्नी प्रियंका यांनी ठरवलं की आता माघार घ्यायची नाही. काहीतरी विचार करून त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा सगळा प्रकार सांगितला आणि बघता बघता त्यांच्याच कुटुंबातल्या आणि 4 जणी उभ्या राहिल्या की आम्ही निर्मात्या म्हणून या नाटकासाठी उभ्या राहू. या निर्मात्यांमध्ये दिनू पेडणेकरांची पत्नी प्रियंका पेडणेकर आहेतच, पण त्यांची कन्या विजया राणेही आहे. मधुरा पेडणेकर, योगिता गोवेकर आणि प्राची पारकर याही आहेत. प्राध्यापक मधुकर तोरडमल यांच्या या अजरामर नाटकाचं दिग्दर्शन करत आहेत राजेश देशपांडे. नेपथ्य करत आहेत संदेश बेंद्रे. कलाकारही अगदी त्याच ताकदीचे आहेत. नीता पेंडसे, अतुल तोडणकर, अभिजित चव्हाण अशी कलाकारांची मंडळी आहे. त्यामुळे अनामिका आणि कौटुंबिक कट्टा निर्मित, साई साक्षी प्रकाशित तरुण तुर्क म्हातारे अर्क हे नाटक अजिबात मिस करू नका. 30 डिसेंबर रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शुभारंभाचा प्रयोग आहे. बुक माय शोवर तिकीट बुकिंग सुरू झालेलं आहे, त्यामुळे लवकर तिकीट बुक करा आणि नाटकाला भेट द्या.